सोमवती अमावस्येला हे उपाय जीवनातील सर्व संकटे दूर करतील. सौभाग्य आणि समृद्धीसाठी महादेव आणि माता पार्वतीची पूजा. विवाहित महिलांनी पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी या दिवशी व्रत ठेवावे आणि भगवान शिव आणि माता पार्वतीची विधीनुसार पूजा करावी. यामुळे अखंड सौभाग्य प्राप्त होते आणि दाम्पत्य जीवनात मधुरता येते. शिवलिंगाचा अभिषेक. या दिवशी शिवलिंगाचा जल, दूध, दही, तूप, मध इत्यादीने अभिषेक करणे खूप महत्त्वाचे मानले जाते. अभिषेक करताना ओम नमः शिवाय ह्या मंत्राचा जप करावा. सफेद मिठाई किंवा खीर. भगवान शिवांना सफेद मिठाई किंवा खिरीचा नैवेद्य दाखवणे शुभ असते. असे केल्याने शिवजी प्रसन्न होतात आणि जीवनात सुख समृद्धी येते. पिंपळाच्या झाडाची पूजा. या दिवशी पिंपळाच्या झाडाची दूध, जल, फुले, अक्षत, चंदन इत्यादींनी पूजा करावी. विवाहित स्त्रियांनी झाडाभोवती 108 वेळा धागा गुंडाळून परिक्रमा करावी. यामुळे पतीचे आयुष्य वाढते, भाग्य वाढते आणि धनलाभ होतो. घराच्या मुख्य दरवाजावर दिवा. घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर मोहरी किंवा तिळाच्या तेलाचा दिवा लावावा. यामुळे लक्ष्मी देवी प्रसन्न होते आणि घरात सकारात्मक ऊर्जा येते. तसेच आर्थिक अडचणी दूर होतात. गायत्री मंत्राचा जप. आर्थिक स्थिती मजबूत करण्यासाठी या दिवशी 108 वेळा तुळशीच्या माळेने गायत्री मंत्राचा जप करावा. महामृत्युंजय मंत्राचा जप. भगवान शिवांच्या महामृत्युंजय मंत्राचा जप केल्याने आर्थिक संकट दूर होतात आणि धन प्राप्तीचे मार्ग खुले होतात. इतर महत्त्वाचे उपाय. मौन व्रत. या दिवशी मौन व्रत पाळल्यास हजारो गायी दान केल्याचे फळ मिळते असे मानले जाते. गायीची सेवा. या दिवशी गायीची सेवा करावी. घरात स्वच्छता आणि मिठाच्या पाण्याचा वापर. घराची नकारात्मकता दूर करण्यासाठी पाण्यात मीठ मिसळून फरची पुसावी. सोमवती अमावस्याला शिवलिंगावरील उपाय. तर पहाटे स्नान. सोमवती अमावस्येच्या दिवशी सकाळी लवकर उठावे आणि कोणत्याही पवित्र नदीत स्नान करावे. जर नदीत स्नान करणे शक्य नसेल तर घरी आंघोळीच्या पाण्यात गंगाजळ मिसळून स्नान करावे. सूर्यदेवाला अर्घ्य. स्नानानंतर स्वच्छ वस्त्र परिधान करून सूर्यदेवाला अर्घ्य म्हणजे जल अर्पण करावे. शिव पार्वतीची पूजा. या दिवशी भगवान शिव आणि माता पार्वतीची एकत्रित पूजा करावी. शिवलिंगावर बेलपत्र, धोतरा, पांढरी फुले, शमीपत्र अर्पण करावीत. माता पार्वतीला कुंकू, हळद, फुले आणि सौभाग्याच्या वस्तू अर्पण कराव्यात. विवाहित स्त्रियांनी पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी या दिवशी व्रत ठेवावे आणि शिव पार्वतीची पूजा करावी. शिवलिंगावर आणि पार्वतीच्या प्रतिमेवर 7 किंवा 11 वेळा कच्चा सूत धागा गुंडाळणे वैवाहिक जीवनासाठी शुभ मानले जाते. देशी तुपाचा दिवा लावून विधिवत पूजा करावी. भगवान शिव आणि पार्वतीला खीर किंवा दुधापासून बनवलेल्या पदार्थाचा नैवेद्य दाखवावा. पूजा झाल्यावर सोमवती अमावस्येची कथा वाचावी किंवा ऐकावी. तर पितृदोष निवारण आणि पितरांची शांती. तर सोमवती अमावस्या हा दिवस पितरांना समर्पित असतो. तर पितरांच्या आत्म्याच्या शांतीसाठी या दिवशी विशेष उपाय करावेत. तर स्नान केल्यानंतर पाण्यात काळे तीळ आणि पांढरी फुले मिसळून भगवान शिवांना अर्पण करावे. हा उपाय पितृदोषापासून मुक्ती देतो आणि पितरांच्या आत्म्यांना शांती देतो असे मानले जाते. पितरांचे तर्पण. पाणी अर्पण करणे. यासाठी काळे तीळ, जल आणि खीर अर्पण करावी. पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करून दिवा लावावा. असे मानले जाते की पिंपळाच्या मुळाशी भगवान विष्णू, खोडात भगवान शिव आणि अग्रभागावर ब्रह्माजींचा वास असतो. ओम पितृभ्य स्वदायुभ्य नमः ह्या पितृ गायत्री मंत्राचा 108 वेळा जप करावा. काही कच्च्या तांदळाला भिजवून त्यात पिठी साखर मिसळून गायीला खाऊ घालावे आणि गायीचे आशीर्वाद घ्यावे. दानधर्म.
या दिवशी पांढऱ्या वस्तूचे दान करणे अत्यंत शुभ मानले जाते। यामध्ये तांदूळ, दही, साखर, पांढरे वस्त्र, पांढरी मिठाई किंवा खीर यांचा समावेश होतो। गरिबांना आणि गरजूंना अन्न, वस्त्र किंवा इतर वस्तूंचे दान करणे असे केल्याने पुण्य प्राप्त होते। विशेष सूचना: सोमवती अमावस्येच्या दिवशी खोटे बोलणे किंवा रागवणे टाळावे। या दिवशी घरात शांतता आणि सामंजस्य राखण्याचा प्रयत्न करावा। जर मंदिरात जाणे शक्य नसेल तर घरी मातीचे शिवलिंग बनवून किंवा शिवलिंगाची पूजा करून अभिषेक करू शकता। हे उपाय श्रद्धापूर्वक केल्याने भगवान शिव प्रसन्न होतात, सुख समृद्धी प्राप्त होते आणि पितरांना शांती मिळते अशी धार्मिक मान्यता आहे। तुळशीची किंवा पिंपळाची पूजा: सोमवती अमावस्येला अशी समजूत आहे की स्नान केल्यानंतर ध्यान करून पूजा करताना तुळशीची किंवा पिंपळाची 108 प्रदक्षिणा करावीत। असे केल्याने जीवनातील सर्व प्रकारचे दारिद्र्य दूर होते। गणपतीची पूजा करा, तर ह्या दिवशी भगवान शिवांची पूजा विशेष मानली जाते। परंतु तुम्हाला सांगतो की ह्या दिवशी पूर्ण भक्तिभावाने गणेशाला सुपारी अर्पण केल्यास आणि रात्री गणेश मूर्तीसमोर दिवा ठेवल्यास शाश्वत फळ प्राप्त होते। तर विहिरीत टाका 1 नाणे: जीवनात पैशाची कमतरता असल्यास सोमवती अमावस्येच्या रात्री विहिरीत 1 चमचा दूध आणि 1 रुपयाचे नाणे टाकल्याने जीवनातील संपत्तीशी संबंधित समस्या दूर होतात असे मानले जाते। दान आणि स्नान करणे सुनिश्चित करा। तर सोमवती अमावस्या शाश्वत फळ देणारी आहे असे म्हणतात। अशा स्थितीत ह्या दिवशी दान करण्याचे आणि गंगेत स्नान करण्याचे विशेष महत्त्व आहे। या दिवशी सकाळी स्नान करून आपल्या क्षमतेनुसार गरजूंना दान करावे। सोमवती अमावस्येचे महत्त्व: सोमवती अमावस्येच्या दिवशी विवाहित महिला आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी उपवास करतात। याशिवाय पितरांना तर्पण देखील दिले जाते। यामुळे तुम्हाला पितरांचा आशीर्वाद देखील मिळतो। मान्यता आहेत की जर कुणाच्या कुंडलीत पितृदोष असेल तर ह्या दिवशी पूजा करणे सर्वात शुभ मानले जाते। या दिवशी विधिवत पूजा केल्याने पितृदोषातून मुक्तता मिळते। याशिवाय सोमवार असल्याने महादेवाची पूजा अवश्य करावी। हर हर महादेव, श्री शिवाय नमस्तुभ्यम। तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा।